एकदा दुसरा पीसी आहे. यामध्ये आपण अपाचे स्टार्ट केलंय. अपाचे झाले स्टार्ट. त्यानंतर थोडा वेट केला आणि मायस्क्यूएल स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला. मायस्क्यूएल झालाय, नाही झालं, एरर आला. आता एरर आल्यानंतर दोन सोल्युशन. पहिला सोल्युशन काय? दोन्ही स्टॉप करायचे आणि सर्व्हिसेस मध्ये जायचंय. इथे मायस्क्यूएल दिसतंय का एकदा चेक करायचंय. इथे मायस्क्यूएल एम मध्ये मायस्क्यूएलचं काही नामोनिशाण नाहीये. याला बंद करायचं. सेकंड ऑप्शन काय आहे? एक्सप्लोरर मध्ये जायचं. एक्सप्लोरर मध्ये जायचंय तर एक्सप्लोरर मध्ये गेल्यानंतर माय एसक्यूएल फोल्डर मध्ये जायचंय. यामध्ये डेटा फोल्डरला रिनेम करायचं. काय नावाने रिनेम करायचंय? डेटा ओल्ड नावाने रिनेम करायचं. ठीक आहे, अंडरस्कोर ओल्ड झालं ते. त्याचा काही अर्थ नाहीये डेटा ओल्ड करा किंवा अंडरस्कोर ओल्ड करा, पण ठीक आहे. डेटा ओल्ड म्हणून केला. त्यानंतर बॅकअप मध्ये जे काही आहे मटेरियल ते सगळं कॉपी केलं आणि एका फोल्डर मध्ये टाकायचं. फोल्डर न्यू बनवायचे. काय नावाने बनवायचं आता? डेटा नावाने फोल्डर बनवायचं. त्यामध्ये सगळं आणून मटेरियल पेस्ट केलंय. पेस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं? डेटा ओल्ड मध्ये जायचं. डेटा ओल्ड मध्ये गेल्यानंतर तर यांच्याकडे बघा किती डेटाबेसेस आहेत. कोणकोणते सिलेक्ट करायचे वरच्या मधून? एकच आहे ना. मग हा एक सिलेक्ट करायचा आणि अजून एक फाईल सिलेक्ट करायची. कोणती फाईल घ्यायची आहे? आयबी डेटा. हे दोन कॉपी करायचे. कॉपी करायचे तर ओल्ड राहू द्या, ओल्ड तुम्हाला नंतर काम येईल. ठीक आहे. पेस्ट केले. पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी रिप्लेस करूया. दॅट्स इट. आणि परत आलो इकडे आणि दोघांना स्टार्ट करू. यांचा थोडा पोर्ट नंबरचा झोल आहे. आपण कोणाल 8080. ठीक आहे. ठीक आहे, दॅट साईड झालं. आपण आलं की नाही लक्षात? आलं ना? ठीक आहे. आपल्याला ते पोर्ट नंबर नाही टाकायला लागला. आपल्याला बाय डिफॉल्ट यांनी इथं चेंज केलेला आहे. इथे पोर्ट नंबर कोणता केलेला आहे? वरती 8080 केलेला आहे. आपला बाय डिफॉल्ट 80 असतो फक्त. ओके. आलं लक्षात? दोन्ही याच्यात आता एरर कसे सॉल्व्ह